नमस्कार. आज मला संजय राऊतांची कान उघडणी करायची आहे. संजय राऊत, तुम्हाला वेगवेगळे भाष्य करणं म्हणजे काय फार शहाणपणा वाटतो का? मला हे कळत नाही कोणतं शहाणपण आहे. माननीय उच्च न्यायालयातले ज्या जज आहेत त्यांना तुम्ही डायरेक्ट आरोप करता. म्हणजे न्यायालयाचा तुम्ही अपमानच करत नाही, अवमानच करत नाही, तर तुम्ही न्यायालयाला स्कॅन्डलच ठरवता. हे वागणं आणि हे बोलणं तुमचं अतिशय चुकीचं आहे. आणि जर अशा प्रकारे संजय राऊत तुम्ही जर व्यर्थ तुमची बडबड वायफळ बडबड जर तुम्ही बंद केली नाही तर झालेल्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयातल्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे तुमची तक्रार करणार आहोत. एवढंच नाही, संजय राऊत, संविधानाचा जरा अभ्यास करायचा. फालतूची बडबड केल्याने होत नसते, हुशारकी जमत नसते. ती शरद पवारकडे जाऊन चळबुळू मी याच्याकडे जाऊन बोलबाल, त्याच्याकडे जाऊन बोलबाल, ते बागे मीडियाला खूप बघितलेली आहे. ती तशी हुशारकी नव्हे. इथे कायदा आणि संविधान याचा अभ्यास करणंच गरजेचं आहे. अभ्यास न करता जर व्यर्थशी अशी बडबड केली आणि न्यायालयाच्या कामकाजावर जर ताशेरे ओढण्याचा किंवा न्यायमूर्तींच्या बद्दल जर चुकीची बडबड करण्याचा प्रयत्न केला तर हे अत्यंत चुकीचं आहे. कायदेशीर फळं भोगावे लागतील. आर्टिकल 215 नुसार तुमच्यावर न्यायालयाचा अपमान केल्याबद्दल आम्ही कारवाई करणार आहोत. एवढंच नव्हे संजय राऊत, तुम्हाला संविधानाने मुभा दिलेली नाही. संविधानाचे आर्टिकल 19(2) वाचा. तुम्हाला कळेल अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा बाधा आणलेली आहे जर तुम्ही न्यायालयाच्या बाबतीत किंवा इतर अशा प्रकरणांच्या बाबतीत काही जर आपले मत व्यक्त केलात तर. कोणता शहाणपणा आहे हा? म्हणून आम्ही तुमच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करणार आहोत. एवढंच नव्हे संजय राऊत, नुसतं माझा अधिकार 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 माझा बोलण्याचा अधिकार, माझा स्वातंत्र्य हे काही नाही. संजय राऊत, अभ्यास करा आर्टिकल 51A चा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या अधिकारासोबत तुमचे कर्तव्य. आणि त्या कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे कोणत्याही व्यक्तीने न्यायालयाच्या कामकाजावर शंका किंवा कोणत्याही प्रकारचं जे न्यायालय आहे त्यांची प्रतिमा मलिन करता कामा नये. हे तुमचं कर्तव्य आहे. हे करण्यासाठी तुम्ही हे जे तुम्ही केलेलं आहे काम, न्यायालयावर जे तुम्ही अशा प्रकारचे जे आरोप केलेला आहे ते अत्यंत चुकीचे आहे. माननीय सन्माननीय न्यायमूर्तींना म्हणता भाजपाच्या प्रवक्त्या होत्या, म्हणजे राजकारणात तुम्ही न्यायालय आणता. मला तर हे शेमफुल वाटते संजय राऊत. तुम्हाला माहिती आहे का अरुंधती रायचा खटला काय? त्याच्यामध्ये अशाच वायफळ बडबड करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याबद्दलचा निर्णय आलेला आहे. तेवढंच नव्हे तर CK दप्तरी प्रकरणात सुद्धा न्यायालयाने प्रतिबंध घातलेला आहे की अशा प्रकारे जर कोणी वायफळ बडबड करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील केली जावी. प्रशांत भूषणच्या प्रकरणामध्ये संजय राऊत थोडा अभ्यास करायचं. ते टिंगल टवाळी नव्हे संजय राऊत, हे न्यायालय आहे. भारताचे कोट्यावधी लोक, या जगातली सगळ्याधिक सुंदर अशी ज्युडिशरी असलेलं हे भारताचं न्यायालय आहे. आणि याच्यावर तुम्ही उचलली जी लावली टाळायला. संजय राऊत, हे सगळं बंद करा. प्रशांत भूषणच्या प्रकरणामध्ये सुद्धा कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करण्यात आलेली आहे. म्हणून सन्माननीय रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे आम्ही तुमच्या विरोधात तक्रार देणार आहोत आणि तुमच्यावर फौजदारी कारवाई सुद्धा करण्यासाठी आम्ही माननीय CPंकडे अर्ज करणार आहोत. आता मला यायचंय जरंगेवर. अरे बाबा जरंगे, मला तुम्हाला हे सांगायचंय जरंगे, असा कसा माणूस आहेस बाबा? काय चालवलंस हे? म्हणत होतास ना की मी मुंबईला मोर्चा घेऊन जाणार आहे आणि माझ्या समाजातल्या लोकांचे झालेले गुन्हे मी रद्द करून आणणार आहे. कसले गुन्हे रद्द केलेत बाबा जरंगे? उलट गुन्हे दाखल झालेत. हे काय हे? म्हणून जरंगे, मला तुला स्पष्ट सांगायचं आहे की अशा प्रकारचं वर्तन आहे बंद करायचं. म्हणतो सगळ्यांना की मी अंतरवली सराटीमध्ये फिरू देणार नाहीत नेत्यांना. अरे काय बापाच्या घरची आहे का अंतरवली सराटी? काय त्याने तुझे मुचके बांधले जाईल जरंग्या? तुला सुद्धा अंतरवली
हे जर तुझं शहाणपणाचं बोलणं, हे मूर्खपणाचं बोलणं जर तू थांबवलं नाहीस तर. म्हणून जरंगे आपल्या मर्यादेत राहा. तुला काही ढेकळं कळत नाही जरंगे, तुला काही कळत नाही. आणि म्हणतो तू मी 1994चा GR जो आहे मी चॅलेंज करणार आहे. अरे काय चॅलेंज करणार होणार आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोग जे आहे तो देखील कायद्यान्वये योग्य ठरवलेला आहे. आता राहिलं काय त्याच्यात? आता कोणती माझ्या मराठा भावांची तू अशी दिशाभूल परत लावलेली आहे? आता परत म्हणतो मी उपोषण. अरे कसलं तुझं उपोषण? आम्हाला काय माहित तुझं काय उपोषण आहे काय ते? फक्त आणि फक्त लोकांना एका भावनिक मुद्द्यामध्ये गुंतून ठेवणं, अभ्यासाला लागलेल्या तरुणांना त्याच्यापासून दूर करणं, व्यसनाधीन करणं. बघितला तुझा मुंबईतला मोर्चा? असा नालायकीचा मोर्चा तुझ्यासारखा कुणी काढलेला नाही रे बाबा. तुझ्या सुद्धा आवाक्यात नव्हता, तुला सुद्धा तुझं स्वतःवर कंट्रोल नव्हतं. म्हणून जरंगे तुला सांगतो हे शहाणपण नव्हे, तू असं वागणं बंद कर. हे संविधानाचं राज्य आहे, थोडासा अभ्यास कर. तुला आत्ताच सांगते मी, तुला काही ढेकळं कळत नाही.